5 करोड भारत सरकारने दिलं, त्याचं युटिलायझेशन कसं करा? आम्ही एक शेती आहे, त्या शेतीवर आम्ही हे कलाग्राम जो आहे पूर्ण बसवणार, प्रकल्प पूर्ण बसवणार. आमचे काही मित्र आहेत, राजू चिमोटे, अरविंद गजबी आणि चंद्रकांत मोहितकर, हे माझ्यासोबत शिकलेले आहेत. आणि आम्ही 4ही जण मिळून एक कलाग्राम बसवण्याचा प्रयत्न करणार, जिथे आम्ही शिल्पकारी म्हणजे फायबर आर्ट किंवा मेटल कास्टिंग, डोगरा कास्टिंग बस्तरमधली, किंवा राजस्थानचं जे आर्ट आहे ते, किंवा मध्य प्रदेशचं बेल मेटल आहे ते, साऊथचं स्टोन आहे, वूड कार्विंग आहे वेगवेगळ्या टाईपचं, तर बांबू आर्ट आहे, कपड्याशी रिलेटेड आहे, ते सगळं आम्ही तिथे उभारणार. वेगवेगळ्या छत्र्या. काय माहिती द्याल सर? यांनी जो कलाग्राम हा प्रकल्प ही केंद्र सरकारची योजना आहे आणि महाराष्ट्र शासन पर्यटन धोरण 2024 मध्ये आम्ही राज्यात पर्यटनाला चालना द्यावी आणि पारंपरिक खेडी असो, आदिवासी खेडी असो, निसर्ग खेडी असो, कलाग्राम असो, किंवा एखाद्या पर्यटन क्षेत्राला गजबजलं असं एखादं लहानसं गाव असेल, पण त्या गावात जास्तीत जास्त पर्यटक येतात, तर त्यांच्यासाठी आम्ही पर्यटन खेडी नावाचा प्रकल्प उभारलेला आहे. आणि त्याच्यात काही ठिकाणी आम्ही पर्यटन ग्राम म्हणजे त्या ठिकाणी कला कौशल्य शिकवणे, बांबूची कला असेल, काठची कला असेल, चित्राची कला असेल किंवा लोककला असेल, हे असे विविध प्रकारचे त्या ठिकाणी शिक्षण द्यायचे आणि त्या शिक्षणाच्या मधून त्या गावाची ओळख झाली पाहिजे. हे कलाग्राम म्हणून इटेवाई या ठिकाणी आता ते करत आहेत. 4 मित्र मिळून तिथे इटेवाई इथे एक मोठा प्रकल्प, जसं की अनेक काही कलेशी संबंधित ग्रामकला किंवा म्हणजे आणखी इतर तिथे असं काही पर्यटन स्थळ आम्ही उभारण्याचं निर्माण करण्याच्या तयारीत आहोत. राजकुमार श्रीकांत चिमोटे या संस्थेचा अध्यक्ष पदावर आहे आणि आम्ही 4ही मित्र मिळून, बाकी आमची कमिटी मिळून आम्ही तिथे एक प्रोग्राम असा ठरवलेला आहे. म्हणजे तुमचा आहे की बा एक प्रकल्प उभारून एक चांगला रोजगाराला चालना आणि पर्यटनाला संधी देणे हा आमचा उद्देश आहे. प्रकल्प इटेवाई म्हणून एक गाव आहे, हिंगणा इथे, तिथे काजळीच्या बाजूला एक छोटंसं ग्राम आहे. आणि म्हणून आम्ही ते जंगलातल्या भागात घेण्याचा प्रयत्न करतोय की तिथे गावातल्या लोकांनाही कलेचं नैसर्गिक सौंदर्य बाहेरून आलेल्या सगळ्यांना दर्शन व्हावं आणि उत्साहाने तिथे काम करावं लोकांनी, आणि प्रेरणा मिळून एक रोजगाराची संधी भेटणार आहोत. शिल्पग्राम हा जो प्रोजेक्ट आहे भारत सरकारचा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, तर नागपूर येथील रहिवासी आहेत, शिल्पकार आहेत, यांचा परिचय घेणार आहोत. काय? माझं नाव अतुल पंजाबराव शेरेकर आहे आणि मी सचिव या पदावर. धनराज मोहितकर. आमचं जे एज्युकेशन सुरू होतं बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स असताना, त्यावेळेस आम्हाला फायनल एक प्रोजेक्ट राहायचं. त्या प्रोजेक्ट करता आम्हाला एका विषयावरती संस्थेवरती व्हिजिट द्यावं लागत. तर त्यावेळेस असं वाटलं की अशा प्रकारचा काहीतरी आपण पण प्रयोग करायला पाहिजे, नाविन्यपूर्ण काहीतरी. आणि तो जवळपास आज 25 वर्षानंतर ते निमित्त मिळालं. आमचं मी मित्र जमा झालो आणि आमचे विचार पटले आणि एक काहीतरी वेगळं करायचं, तर मग ठरवलं. म्हणून आताही आम्ही ह्या प्रोजेक्टवरती काम करून आहोत. संस्थेचं नाव आहे मैत्रीय निसर्ग कला ग्राम बहुउद्देशीय संस्था इटेवाई, तालुका हिंगणा. आता ही जी कला आहे सर, शिल्पकला, किती वर्ष झाले तुम्ही या कलेमध्ये? मी कमीत कमी 30 वर्ष, 5 वर्षाचं माझं बॅचलर ऑफ फाईन आर्ट झालेलं आहे आणि 2000 पासून मी या याच्यात शिल्पकलेत काम करतोय. तर हे शिल्पात जसं बनवता त्याच्या मग अर्निंग सोर्स असेल किंवा मग तुम्हाला विकायचं आहे, याविषयी म्हणजे कशा अडचणी येतात तुम्ही? आता कसं आहे ना की लोकांना जसं रिक्वायरमेंट राहते, तर त्याच्यावर कधी त्यांचं बजेट हे हाताने बनणारी वस्तू असल्यामुळे काय आहे ना, थोडी महाग असते. सगळ्यांना परवडेल असं नसतं. इच्छा तर सगळ्यांच्या असतात, हे बनवायचं आहे, ते बनवायचं आहे, माझ्या घरी बनवायचं आहे, माझ्या गार्डनमध्ये बनवायचं आहे. तर लोकांच्या इच्छा असल्यानाही बजेटमध्ये नाही बसत, मग आम्ही त्या आणतो त्यांच्या बजेटमध्ये बसण्यासाठी आणि त्याच्यावर मटेरियलाइज वगैरे करून ते करण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्हाला जे आता आमचे डॉक्टर उमाजी भिशे जी, तर पर्यटनाला चालना देणार. आता पर्यटन हा भारतातील मध्य शहर आहे नागपूर, बरोबर. तर पर्यटनाला चालना आहे, तर यासाठी तुमचं म्हणजे हे कुठं डॅम आहे, बोर धरण आहे, नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे, व्याघ्र प्रकल्पाचा परिघ आहे. इकडे ताडोबा आहे, इकडे करांडला आहे, इथं बृहस्पती मंदिर आहे, इकडे पेच आहे
इकडे सुद्धा भंडारा गोंदिया आहे. तर सेंट्रलला लोक विमानाने जेव्हा प्रवास करतात तेव्हा ते नागपूरला उतरतात आणि बुट्टीबोरीच्या विमानतळ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर त्यांना काहीतरी नाविन्यपूर्ण बघावं अशी त्यांची इच्छा असते. तर नागपूरमध्ये फार पुरातन काळी वस्तू संग्रहालय होते, पण आता त्यांचं ते सौंदर्यीकरण फार कमी दिसते, जीर्ण झालेलं आहे. किंवा ते महाराज बाग होते तर ते आता गोरेवाडा आहे. पण गोरेवाड्यामध्ये फक्त वाघ बघता येते, पण एखादी नाविन्य तशी आपल्याला बघता येत नाही. आम्ही यांना एक मार्गदर्शन केले होतं की इंडियन सोशल थीम पार्क, सगळ्या प्रकारचे साधू संत महंत यांचं थीम पार्क सेंट्रल इंडिया या नावाने उभं राहावं, त्याला शासनाने जागा द्यावी. आणि त्याच्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचा पुतळा असेल, गाडगे महाराजचा असेल, पंजाबराव देशमुखचा असेल, बाबा विश्वकर्मा, गांधी विनोबाचा असेल, विश्वकर्माचा असेल, झुलेलालचा असेल, संत जगनाडे महाराजाचा असेल, सर्व बाबासाहेबांचा असेल, ज्योतिराव फुलेंचा असेल, सावित्रीबाई फुलेंचा असेल, राजा भोजचा पुतळा असेल, ज्या ज्या संस्कृतीशी रिलेटेड आहेत, आदिवासी गोंडवानाचा असेल किंवा भक्त बुलंदशहाचा असेल, किंवा ज्यांनी सत्कर्म चांगले केलेले आहेत, ते राजकीय असोत, सामाजिक असोत, देशप्रेमी असोत, सैनिक असोत किंवा माजी सैनिक किंवा शहीद सैनिक असोत, त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी पार्क हवा. त्या ठिकाणी कलेच्या माध्यमातून त्यांचा स्टॅच्यू दिसावा, त्यांच्याबरोबर प्रेमा दिसावी. त्याच्यानंतर आम्ही मिलिटरी टुरिझम हा एक विषय आणलेला आहे का त्यांच्या सुद्धा रणगाडे दिसावे, हुबेहूब मिसाईल दिसावी. भारत सरकारने शिल्पग्राम जो उद्देश आहे त्याचं पूर्ण ही कमिटी बनलेली आहे आणि आता महाराष्ट्र शासनाकडे किंवा भारत सरकारकडे हा प्रस्ताव जाणार आहे. मी धनंजय चव्हाण, 24 भारत.